कर्नाटक प्रांतीची लूट घेऊन राजे कारवार भीमगड मार्गे राजगडावर आले. गडावर येताच त्यांना खबर मिळाली की औरंगाबादेत शहाजदा मुहम्मदची भेट घेऊन मिर्झाराजे जयसिंग आणि पठाण दिलेर खान पुण्याच्या रोखाने येत आहेत. पावसाळी नदी क्षणाक्षणाला फुगावी तशी मिर्झा राजाची फौज फुगून 80,000वर गेली आहे. जव्हारचा राजा, अफजलखानचा मुलगा फाजल खान, जावळीकर, मोरे, देसाई, दळवी या राजांच्या शत्रूंना मित्र मानून त्यांच्या मिळतील तेवढ्या जमेती पोटात घेऊन 80,000ची हिरवी वावळट चालून येत होती. ती येत होती प्रचंड वेगाने. ती लाट परतवणे शक्य नव्हते, थोपून धरणे अशक्य होते आणि नुसते बघत राहणे तर केवळ असह्य होते. 12 मावळाचे आघाडीचे गड किल्ले आता बंदिस्त राखणे भाग होते. बालेकिल्ल्याच्या सदरेवर राजे चिटणीस बाळाजी आवजींना खलितांचे मायने मजकूर सांगू लागले. त्यांच्या उजव्या हाताच्या तर्फेला संभाजीराजे बसले होते. सदर बगल धरून मोरोपंत, कुडतोजी गुजर, येसाजी कंक, मानाजी भोसले, मुरारबाजी गणोजी आणि बहिर्जी फर्जंद, अण्णाजी दत्तो अशा मंडळींनी बैठकीचा फेर धरला होता. कुणीच काही बोलत नव्हते. राजे मजकूर सांगू लागले. बाळाजींच्या हातचे शहामृग पीस कुरकुरू लागले. अक्षरांचे मोती उमटू लागले. प्रस्तुत जासुदांनी समाचार आणला की मिर्झा राजा जयसिंग रजपूत बरोबरी दिलेर खान पठाण 80,000 बाकी फौज घेऊन चालवून येतो आहे. तरी तुम्ही जेवढे जेवढे कदीम जाणते असाल ते बरे सावध हुशारीने जागचे जागी असणे. पहारेकरी मेटकरी जेवढे म्हणून असाल ते रात्रीचा दिवस समजून चखोट हत्यारबंद राहणे. दानागोटा, गवतकाडी, बारूद गोळा यावरी बरे ध्यान राखणे. आम्ही खासे तुरंतच गडदाखल होत आहोत. बाळाजीने थैल्यांचे फासबंद आवळून त्या सिद्ध केल्या. राजांनी आपल्या प्रत्येक सरदाराला जरुरीच्या सूचना दिल्या. ते धीराने प्रत्येकाशी बोलत होते, पण त्यांच्या मुद्रेवरची चिंतेची काजळी प्रत्येकाला खोल कुठेतरी जाणवत होती. उभा राजगड जखडल्यागत झाला होता. महाराज सरदारांना देत असलेल्या सावध सूचना संभाजीराजे विस्मरित मनाने ऐकत होते. संभाजी राजांना घेऊन राजे सदरेवरून आपल्या महालात आले. मिर्झा राजा कोण प्रकारची चाले घेईल याचा विचार करण्यात ते हरवले होते. संध्याकाळची लांबट किरणे अजून बालेकिल्ल्यावर रेंगाळत होती. मंचकावर बसलेले बाळाराजे अस्वस्थ फेऱ्या घेणाऱ्या राजांकडे एक नजर बघत होते. शेवटी न राहून त्यांनी राजांना विचारले, महाराज साहेब, रजपूत म्हणजे कोण? राजांचे फेऱ्या घेणारे पाय तो प्रश्न ऐकताच जखडल्यासारखे झाले. तो प्रश्न राजांचे काळीज पार चिरत गेला होता. क्षणभर ते राजांच्याकडे बघतच राहिले, पण धीम्या पावलांनी ते मंचकाजवळ आले. शंभू राजांच्या डोळ्यात आपले डोळे खोल रुतवून दाटल्यासारखे घोगरट आवाजात त्यांना म्हणाले, रजपूत म्हणजे राजांचे पुत्र, राजांचे फर्जंद, राज्य करणारे. पण ही फार जुन्या काळची बाब आहे. आता रजपूत राजबंदे झाले, नमक हिलाल चाकर झाले. तुम्ही रजपूत आहात, आम्ही रजपूत आहोत आणि मिर्झा राजाही रजपूतच आहे. आणि मग राजे कितीतरी वेळ शंभूराजांना राजपुताना, मिर्झा राजे, औरंगजेब, मोगलाशाही याबद्दल बरेच काही सांगत राहिले. एक दीर्घ निश्वास फेकता सोडून ते मंचकाजवळ गवाक्षाच्या मिरपीजवळ आले. महालाच्या रोशन नाईकचे अजून बैठकीत पेटते टेंबे चढवले नव्हते. राजांना उगाच आपली राजमुद्रा आठवली. प्रतीप, चंद्रलेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता. मंचक उतरून राजांच्या पाठीशी येऊन संभाजीराजे उभे राहिले. त्या दोघा पितापुत्रांना परशूचा आकार घेत डुबतीला लागलेले सूर्यबिंब दिसत होते. शंभूराजांच्या मनात विचार घोळत होते. आम्ही रजपूत आहोत, मिर्झा राजाही रजपूतच आहे. असा असेल तो मिर्झा राजा आबासाहेबांसारखा? छे, मग महाराज साहेब त्यांच्यासाठी एवढे चिंतेत पडलेच नसते. बाहेर ऊन तावत होते. उभा राजगड आता पोळून निघत होता.
संभाजीराजांच्या महालात आपल्या गोंदल्या हाताने माठातील थंडगार पाण्याचा पेला शंभूराजांच्या हाती देताना धाराऊ म्हणाली, "कायली फतिया जीवाची निस्ती?" आणि तिने आपल्या कपाळावर दाटे केलेला घाम डाव्या हाती पदर घेऊन निपटला. इतक्या जिजाबाई महालात आल्या. घाम पुसलेल्या अंगावरचा पदर धाराऊने लगबगीने ठाकोठाक केला. शंभूराजे आऊसाहेबांना बघताच कमरेत वाकले. पेला डाव्या हाती घेत त्यांनी मुजरा केला. "घ्या" म्हणत जिजाऊंनी पुढे होत पेला त्यांच्या ओठांना भिडवला. पाणी पिताना राजांना पापण्या क्षणभर मिट्ट्या केल्या. जिजाऊंची नजर त्यांच्या कपाळीच्या 2 दळी शिवगंधावर गेली. सकाळी त्यांनीच ते राजांच्या कपाळी रेखले होते. गडावर अनेक दासदासी होत्या. राजांचा 7 राण्यांचा राणीवंशा होता. पण राजांच्या कपाळी शिवगंध रेखण्याचे काम जिजाबाईंनी कुणाच्या हाती आजवर जाऊ दिले नव्हते. त्यांचे ते समाधान होते. कसले होते, कसे होते हे कुणाला सांगता येणारे नव्हते. हातचा रिटा पेला महाराजांनी चौरंगावर ठेवला. जिजाबाई त्यांना काही बोलणार होत्या. इतक्यात पाली दरवाजाची गडचढीची दुडदुड नौबत सर्वांच्या कानावर आली. जिजाऊंचा चिंताक्रांत आकसलेला चेहरा क्षणभर त्यामुळे उचलल्यागत झाला. "चला बाळ शंभू, राजे गड चढतायत, सदरेवर जाऊ." जिजाबाईंनी महाराजांचा हात आपल्या हाती घेतला आणि सदरेच्या रुखाने त्या चालू लागल्या. तोरणा, प्रताप, चंदनवंदन, रोहिडा, पुरंदर अशा 12 मावळातील आपल्या साऱ्या किल्ल्यांची नाकेबंदी नजरेखाली घालून राजे राजगडाकडे परतत होते. पद्मावती माचीवर राजांची पालखी ठाण झाली. माची मागून निघणाऱ्या भुयार मार्गांनी राजे बालेकिल्ला चढवून वर आले. सदर प्रवेश करणाऱ्या राजांनी जिजाबाईंचे डोळे जोडून बघत होत्या. राजांचे कपाळ घामाने डबडबून गेले होते. 2 दळाचे शिवगंध त्यामुळे चौकाठात ओघळले होते. ते बघताना जिजाबाईंच्या जीवाची नुसती काहिली होत होती. राजे राजगडावर आल्याला 8 दिवस लोटले नसतील तोच दिल्लेर मिर्झाची प्रचंड शाही फौज मुळामुठेचे पाणी घुसळून टाकीत पुण्यात घुसली. गौर, हांडा, बुंदेला, राठोड, कछवाह, चंद्रावत अशा राजबंद्या राजपुतांच्या केसरी डेऱ्या रावट्यांचे प्रतिबिंबे मुळामुठेच्या पाण्यावर तरंगत हिंदोळू लागली. दिल्लेरखानाची दिमतीखाली सगळ्या जातींचा खान पुण्यात ठाण झाला. हत्ती, घोडे, उंट यांच्या कालव्याने प्रांत पुणे सुन्न झाले. अब्दुल्ला खान, फतेह लष्कर, महिली या अगडबंब तोफांची भांडी तोफखान्याचा प्रमुख मीर अतिश खान यांनी रांगेत आणून ठेवली. पाठीकडे झुकते झालेले किमॉश डोक्यावर घेऊन चुनीदार विराजीचे डगल जाम्यावर झगमगती जाकिटे चढवलेले दिल्लीरचे पठाण आणि बैलिशा हशम घोडे फेकीत पुण्यात धुमाकूळ घालू लागले. डोक्यावर केशरी साफे बांधलेले, हनुट्याजवळ धाड्या पिकलेले मिर्झा राजांचे कुंवर, सिंग आणि ठाकूर राजांच्या खबरा उचलण्यासाठी 12 मावळात घुमू लागले. आले. दिल्ली दरबारचे सगळ्यात ताकदवार आक्रमण मराठी दौलतीवर चालून आले. प्रभू रामचंद्राच्या रघुकुलाचा वारसा सांगणारा मिर्झा राजांचे स्त्रीचे राज्य तसनस करण्यासाठी स्वामीनिष्ठेच्या किल्लती काबे पांघरून आला. येताना तो रणचंडीच्या कोटी यज्ञ पेटवून आला होता. त्यात काही कमी पडायला नको म्हणून तो आता मराठी मुलखाची होळी पेटवणार होता. त्याची उंमर 60 वर्षाची होती. 60ला बुद्धी नुसती नाठीच होत नाही तर खोटीसुद्धा होऊ शकते, कारण आजवर जे कधीच घडले नव्हते ते आता घडणार होते. मराठे राजपूत एकमेकांबरोबर उभे हत्यार धरणार होते. सूर्यवंशजाकडून लवकरच एक साक्षात सर्जा सूर्यच ग्रासला जाणार होता. पुण्यात येताच मिर्झा राजाने तळाचा कब्जा आपल्या हाती घेऊन राजा जसवंत सिंगाला रिहा केले. जसवंत सिंग दिल्लीच्या रोखाने कूच झाला. आपल्या डेऱ्यात बसून हुक्काच्या नळीतून धुऱ्याचे फवारे फेकीत दिल्लेर खान शिवाजीच्या कुठल्या किल्ल्यावर आग ओकावी या खयालात डुबून गेला होता. मुहम्मद तुर्खान, रसूल बेग रोजमानी, कुवत खान, सय्यद बुखारी,
तुर्क खान, जबरदस्त खान, गैरत आणि मुझफ्फर मीर अदिश खान हे शाही बंदे हात बांधून त्यांच्यासमोर खडे होते. आपल्या आलिशान शामियानात खुशबुदार सरबताचे घोट घशाखाली सोडीत मिर्झा राजा शिवाजीवर किती ढंगाच्या चाली रचाव्यात याचा विचार करीत होता. उन्हाच्या तलखीने त्याचे पातळ ओठ पुन्हा पुन्हा सुकत होते. सरबत कामी येत नव्हते. अफजलखानाचा ऊर भेटीचा फोडणारा, शास्तखानाची बोटे छाटणारा, शाही सुरतेची खान लुटणारा सेवा त्याच्या डोळ्यांसमोर हलत नव्हता. मध्येच त्यांच्या कपाळावरच्या केशरी कुलटिया आक्रसत होता. चढत्या उन्हाबरोबर त्याच्या जीवाची नुसती काहिली होत होती. नेहमीच्या पूजेतील स्फटिक शिवलिंगावर राजांनी त्यांचा सडक बोटांनी बेलपत्रे वाहिली. क्षणभर आपल्या दळणदार पापण्या मिटत त्यांनी हात जोडले. हे शिवलिंग कैक वेळा त्यांच्याशी न सांगता येणाऱ्या बोलीत बोलत आले होते. काजळणाऱ्या त्यांच्या मनाला हे स्फटिक स्वच्छ करीत आले होते. आज मात्र कधी नव्हे. ती निळाशार कंठाची भस्ममंडित अशी साक्षात शिवाची मुद्राच त्यांच्या मिटल्या डोळ्यासमोर खडी ठाकली. तिचा दाट निळा कंठ बघताना राजांचे उभे राजे पण भान थरकवून उठले. त्यांनी डोळे उघडले. समोरचे स्वच्छ शिवलिंग अंगभर तळपतच होते. शेजारी उभ्या असलेल्या संभाजी राजांना राजांनी नजरेने शिवलिंगावर बिलपत्रे वाहण्याची इशारत केली. शंभू राजांनी तबकातील 2 बिलपत्रे स्फटिक सुंदर शिवलिंगावर पाहिली. राजांनी मिटले तसेच हात जोडून आपले डोळे मिटले. त्यांच्या मिटलेल्या छोटेखानी डोळ्यांसमोर मात्र महाबळेश्वराच्या माथ्यावर कृष्णेच्या पात्रात गळाभर पाण्यात उतरलेले आबासाहेब शिवपिंडीसारखी दिसणारी मुद्रा क्षणात उभी ठाकली. ती दिसताच त्यांनी जोडलेले हात उचलून आपल्या कपाळाला नेऊन भिडवले. चला राजे त्यांच्या खांद्यावर हात चढवीत म्हणाले आणि शंभूराजांसह राजे जिजाबाईंच्या महालाकडे निघाले. जिजाबाईंना वंदन करून ते त्यांच्या सोबतीने राजगडाच्या बालेकिल्ल्याच्या सदरेवर आले. सदरेवर सरलष्कर नेताजी, आनंदराव कुर्तोजी, येसाजी मोरोपंत, निराजी सावजी, कर्माजी, अण्णाजी दत्तो, सिद्धोजी, रघुनाथपंत कोरडे अशी मंडळी हात बांधून उभी होती. कुणाचीच मान वर होत नव्हती. अदब मुजरे झडले. राजे जिजाबाई आणि 12चे सदर बैठकीवर बसले.